नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, गुरुपौर्णिमा म्हटलं की मन कसं प्रसन्न होतं. कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा कोणच घेऊ शकत नाही, तसंच गुरूंचं सुद्धा स्थान आहे. गुरु आहे म्हणून आपण आहोत असं मी कायम मानते. तर बघा, आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांसाठी हा एक खूप मोठा उत्सव आहे. कारण आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. तुम्ही एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्या जीवनात आपले गुरु, भले मग ते स्वामी असेना, दत्त महाराज असेना, साईबाबा असेना किंवा तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असेना, आपले जर गुरु नसते तर आपले काय झाले असते? आपल्याला संकटातून आपल्याला कोण मार्ग दाखवले असते? आपलं काय चूक आहे, काय बरोबर आहे, किंवा आपल्याला मार्गदर्शन कोण केले असते? असे अनेक उत्तर तुम्हाला मिळतील की गुरुविना आपण कधी काहीच नव्हतो आणि कधी काही नसणार आहे. बघा, आपल्या स्वामींचे आपल्यावर इतके उपकार आहेत ना की आपण ह्या जन्मात नाही, आपण कितीही जन्म घेऊन दे, आपण ते फेडू शकणार नाही. हे तेवढंच सत्य आहे. बघा, आपण अडचणींमध्ये स्वामींना हाक मारतो किंवा आपण आपल्या अडचणी सांगतो, आपण त्यांच्यासमोर रडतो, आपलं दुःख, आनंद हे सर्व काही त्यांना सांगतो, व्यक्त करतो. पण तुम्ही मला सांगा, हे सर्व स्वामीच आपल्याला देत असतात. कारण त्यातून ते आपल्याला मार्ग दाखवत असतात. पण आपण नेहमी काय करतो की आपल्याबरोबर काही वाईट झालं की आपण देवाला दोष देतो. तर ते न देता आपण आपल्या पूर्वकर्मी जे काय आपण केलेलं आहे, आपण त्याला दोष द्यायला पाहिजे. कारण तेच फेडण्यासाठी आपण ह्या जन्मी इथं आलेलो आहोत आणि त्यातून आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत. हे आपलं भाग्य आहे. कारण स्वामी आपल्याकडून ह्या जन्मी ते आपण जे जे काही पूर्वजन्मी केलेलं आहे ते ह्या जन्मी ते नक्की फेडून घेणार, हे लक्षात ठेवा. तर बघा, गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला स्वामींची 21 दिवसांची अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे. आता गुरुपौर्णिमा ही 10 जुलै 2025 वार गुरुवार ह्या दिवशी आलेली असून ती आपण गुरुवारीच साजरी करणार आहोत आणि ह्या निमित्ताने आपण 21 दिवसांची सेवा करणार आहोत. आता बघा, एवढ्या लवकर व्हिडिओ का घातला? तर बघा, बऱ्याच ताईंचं काय असतं ना, कोणाचा पहिल्या दुसऱ्या आठवड्यात मासिक धर्म म्हणजे पिरियड्स असतात, किंवा कोणाचं काय असतो की शेवटच्या आठवड्यात असतात, तिसऱ्या आठवड्यात असतात. तर काय होतं की त्या वेळेला ना 5 किंवा 6 आपल्या हातात नसतं, पण 5 किंवा 6 हे दिवस आपले वाया जातात. त्यामुळे तुम्हाला जर इच्छा असेल 21 दिवसांचं पारायण करण्याची, तर तुम्ही 14 तारखेपासून किंवा 15 तारखेपासून सुद्धा चालू करू शकता. ज्यांचे पिरियड्स 20 तारखेनंतर येणार असेल त्यांनी आधीच 5 दिवस चालू करा. म्हणजे ते 5 दिवस मधले तुमचे जे गॅप पडणार आहेत पिरियड्समुळे ते आधीच भरून निघतील आणि मग तुम्ही गुरुपौर्णिमेला उद्यापन करू शकता. आता ज्यांचे पिरियड्स आधीच येऊन गेलेले आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 20 जूनपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. आता सेवा म्हणजे आपल्याला 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत हे वाचायचं आहे. म्हणजेच काय, तर पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे. 21 अध्याय जे आहेत ते एका बैठकीत आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. आता बघा, ही पोथी मी कायम सांगते सगळ्यांना, मे बी आता ते पाठ पण झालं असेल की ही पोथी एक लाईफ लाईन आहे. या पोथीमुळे या जगामधील असंख्य ताईंचे, दादांचे, भक्तांचे प्रॉब्लेम्स, अडचणी, सगळ्या जे काही मोठी संकटं असतील ते सुटलेले आहेत. स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता. तुमची काही इच्छा असेल किंवा काही अडचण असेल, काही भरपूर मोठे मोठे प्रश्न असतील, भले मग ते पैशाचे असो, जॉब, लग्न, संतती किंवा घर होणं असो, काही असो, तर तुमचे प्रश्न सुटत नसतील तर
एकदा तरी ताईंनो दादांनो पारायण करून तरी बघा. आपले स्वामी तुम्हाला अनुभव नक्की देतील आणि त्यातून मार्गसुद्धा दाखवतील. आता ह्याचबरोबर तुम्ही 11 माळी 21 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता. 21 वेळा तारक मंत्रसुद्धा म्हणू शकता. आता तुमचे सगळे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तरं किंवा ते डाऊट्स मी आता क्लिअर करते. तर पहिला म्हणजे ग्रंथ हाच वाचायचा का? नाही. हा अगदी छोटा ग्रंथ आहे. तुम्ही ज्यांच्या तोंडात बसलेत ते 1-1.5 तास, पावणे 2 तासामध्ये 21 अध्याय संपून जातात. आता तुमच्याकडं जर अक्कलकोटमधील जर पूर्वीचा जर ग्रंथ असेल स्वामीचरित्र सारामृताचा, तो सुद्धा वाचू शकता. मी पूर्वी त्याचेच पारायण करत होते. तो जरा मोठा आहे, त्याला नाही म्हटलं तरी 3 तास लागतात, ह्याला 1-1.5 तास पुरे असतो. तुम्हाला जर हा नवीन ग्रंथ आणायचा असेल तर तुम्ही कुठल्याही केंद्रातनं मठातनं हा ग्रंथ आणू शकता. कुठल्याही ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल. आता ग्रंथ हलवायचा का? तर तुम्ही पोथी वाचून झाल्यानंतर तुमच्या त्या जिथं तुम्ही ठेवत असाल त्या जागी ठेवू शकता. त्यामुळे पोथी हलवू शकता. आता पारायणाची मांडणी सेपरेट करायची का? तर तुम्हाला इच्छा असेल 21 दिवस ती जर तिथंच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर तुम्ही पारायणाची मांडणी करू शकता, जर इच्छा जागा वगैरे असेल तर. नाहीतर कंपल्शन नाही आहे. तुम्ही तुमच्या स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर, देवघरासमोर बसून ही पोथी किंवा हे पारायण 100% करू शकता. आता ज्यांची संकल्पयुक्त पारायण असेल त्यांनी पहिल्याच दिवशी आपण संकल्प करायचा आहे. दररोज संकल्प करायचा नाही आहे. आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे. खडीसाखर, अगरबत्ती, फूल, असं नारळ असं घेऊन जाऊन स्वामींच्या इथं चरणी ठेवून आपण त्यांना सांगून यायचं आहे. तुम्हाला त्या दिवशी जर जमणार नसेल तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही केंद्रात मठात जाऊन येऊ शकता. आता तुम्ही लोकलमधून प्रवास करत आहात, तुम्हाला टाईम नाही आहे, दिवसभर सगळं करून तुम्हाला जायचं आहे, पण स्वामी सेवा करता येत नाही आहे, पण लोकलमध्ये आम्हाला 1 तासभर मिळतो, तर ताई आम्ही वाचू शकतो का? तर तुम्ही चप्पल काढा तिथं आणि बिनधास मांडी घालून किंवा पाय सोडून बिनधास स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि वाचू शकता. बघा, सेवा करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही वाचा. स्वामी आहेत, ते सगळं बघत आहेत. तुम्ही एवढ्या डिफिकल्टीमधून मार्ग काढत तुम्ही सेवा करताय ना, मग स्वामी तुम्हाला नक्की पावणार. आता ज्यांच्या घरी बाळ असेल ते एका बैठकीत करू शकतात का? तर नाही करू शकत. जे बाळ आहे ते कधीही उठतं, ते त्यांच्या मनावरती असतं. आपण काहीही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरामध्ये वाचू शकता. आता नियम काय आहे? तर 21 दिवस नॉनव्हेज बंद. आता उद्यापासून पारायण चालू आहे ना, तर आजपासूनच बंद करा. आज मस्त पोट भरून खाल्लं आणि उद्या सकाळी उठून पारायणाला सुरुवात केली, असं अजिबात करू नका. आदल्या दिवसापासून बंद करा. 21 दिवस नॉनव्हेज बंद, परान्न बंद. आता तुम्ही हॉस्टेलवर आहात, डबा येतो, तर काहीही हरकत नाही. 5 केपा गायत्री मंत्र म्हणा, स्वामींचं ध्यान करा, नाव घ्या आणि तुम्ही जेवलात तरी हरकत नाही. आता ताई दररोज नैवेद्य दाखवायचा का? तर बघा, आपण जनरली जे स्वामी भक्त आहेत ते दुपारी आपण जे काही करतो, भले पोळी भाजी भात आमटी काही असे ना, आपण ते जनरली स्वामींना नैवेद्य दाखवतो. तो दाखवला तरी हरकत नाही. आता ज्यांना तेही जमत नसेल, तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा थोडीशी खडीसाखर किंवा थोडीशी साखर जरी असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि नंतर तुम्ही खाऊ शकता. घरातल्यांना ती तुमचं पारायण झालं की वाटून देऊ शकता. तुम्ही चहा कॉफीमध्ये किंवा स्वयंपाकात सुद्धा ती घालू शकता. आता 21 दिवस ब्रह्मचर्य पाळायचं का? तर नाही, ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. 21 दिवस आपल्याला नुसतंच पारायण करायचं आहे, ब्रह्मचर्य वगैरे पाळू नका. दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं किंवा पार्टीला बोलवलं, लग्न असेल, तर अजिबात तिथं काही परान्न खाऊ नका. आपला डबा घेऊन जावा किंवा नुसतं लग्न वगैरे असेल तर अटेंड करून तुम्ही येऊ शकता. आता एक विनंती आहे की अट्टहासाने ना दररोज 21 दिवस तेच स्वामींकडं काही मागू नका. पहिल्या दिवशी जे काही तुम्ही सांगणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहे, ते एकदा स्वामींना सांगा आणि सोडून द्या. तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला स्वामी इतकं देतील ना की तुम्हाला तुमची जोळीसुद्धा कमी पडेल. ते घ्यायला सुद्धा आपले हात, आपली जोळीसुद्धा कमी पडेल. हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. त्यामुळे विश्वास ध्यानी मनी ठेवूनच सेवा करा आणि बघा, स्वामी आपल्याला आईप्रमाणे आपल्याला आयुष्याच्या पदोपदी सांभाळतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात.
त्यामुळे तुम्हीसुद्धा 21 दिवसांची पारायणाची सेवा चालू करा. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की चालू करा आणि एकदा तरी करून तरी बघा, म्हणजे तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.